भिवंडी स्थित गोकुल नगर भैरव मेडिकल के बाजू में जिला परिषद सदस्य थाने श्री अशोक रावजी घरत के सुपुत्र MBBS MD डॉक्टर निखिल अशोक घरत के आरोही स्पेशलिटी केयर सेंटर का भव्य उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज सम्मानीय श्री कपिल जी पाटिल के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज कपिल जी पाटिल, भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष PK महात्रे, जिला परिषद सदस्य थाने अशोक रावजी घरत, वलगाव पुलिस पाटिल गिरीधर पाटिल, भाजपा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी, भाजपा थाने जिला ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष श्रीकांत गायकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भावेश पाटिल, मोहन अंधेरे, बालकृष्ण ठाकरे, शांताराम भोईर, फेडरेशन अध्यक्ष सुधाकर महात्रे, माजी सरपंच काटई चिंतामन घरत, माजी सरपंच संतोष गौरू घरत, पंडित नाईक, दया पाटिल, कारीवली सरपंच संजय नाईक, माजी आमदार रशीद ताहिर मोमिन सहित अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व घरत परिवार तथा ग्रामस्थ मंडल काटई भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। एक मिनट आवा ये रेडी एक मिनट ओके ये रेडी अजून एक ये रेडी ओके ये रेडी एक मिनट ओके हम एक मिनट या ठिकाणी आरोही स्पेशालिटी केअर सेंटरचं उद्घाटन आपल्या कपिल पाटील साहेब राज्यमंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते पार पडलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचे पिताश्री अशोक घरत सौभाग्य त्यांच्या सौभाग्यवती यांना धन्यवाद देईन की शुद्ध बीजापोटी फळे रसाला घुमटी या उक्तीप्रमाणे असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही। निखिल हा त्यांच्या पोटी जन्माला आला आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं नाव उत्तुंग केलं, मोठं केलं। त्याचबरोबर घरात घराण्याचं नाव मोठं झालं, काटई गावचं नाव मोठं झालं, आगरी समाजाचं नाव मोठं झालं, त्याचबरोबर बहुजन समाजाचं नाव मोठं झालं। हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे। अशा आज या शुभप्रसंगी मी एवढंच भाष्य करेन की निखिल आता MBBS MD झालेला आहे। त्यांनी या धंद्यामध्ये या आपल्या डॉक्टरी पेशामध्ये एकाग्रता, कुशलता, कर्माशी एकनिष्ठ राहावं। दोन बाजू आहेत। पेशंट कुठलाही आला तर त्याच्याकडं सर्वप्रथम टॅबलेट्स हे आपण देतोच, त्याला गोळ्या देतो, इंजेक्शन देतो, सलाईन लावतो। परंतु या ठिकाणी मी निखिलला एक विनंती करेन की पहिल्यांदा आलेल्या पेशंटला आपण किती समाधानी करतो तेच खऱ्या अर्थानं त्याचं अर्ध औषध आहे। त्या पेशंटला सॅटिस्फॅक्शन त्याचं महत्त्वाचं आहे। हे सॅटिस्फॅक्शन करून अर्ध काम सॅटिस्फॅक्शननी त्याचं समाधान केल्याने त्याचा आजार बरा होईल। दुसरी गोष्ट अर्धा आजार हा
त्या गोळ्यांनी किंवा त्या सलाईननं किंवा त्या मेडिसिननं त्याचं आजार बरा होईल अशा प्रकारची ट्रीटमेंट द्यावी आणि प्रत्येक पेशंटला समजावून घेऊन त्याची समस्या काय आहे. कारण आता कुठलाही आजार जरी आज असेल तरी तो अशक्य नाही आहे, शक्य आहे. आणि त्याचे आत्तापर्यंत एवढी नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि निखिलला मी सूचना वजा विनंती करेन की आपण चांगल्या कॉन्फरन्स असतील त्या कॉन्फरन्स आपण अटेंड कराव्या आणि चांगल्या प्रकारचे औषधं, उदाहरणार्थ हाय ब्लड प्रेशर असेल, डायबिटीजचा पेशंट असेल, आणखी अन्य रोगावरचे जे पेशंट असतील यांना नवनवीन काही औषधं आलेत, ती औषधं कशा प्रकारे चांगल्या प्रकारची देता येतील आणि रुग्णांची सेवा कशी करता येईल ते अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा करावी. आज या ठिकाणी एका छोट्याशा मल्टी स्पेशालिटीचं उद्घाटन झालेलं आहे. भविष्यामध्ये फार मोठं एक चांगल्या प्रकारचं मोठं केअर सेंटर निखिल उभं करेल आणि सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी यंत्रणा त्या ठिकाणी असेल अशा प्रकारचा आशावाद आणि अशा चांगल्या शुभेच्छा मी त्यांना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या आईवडिला, त्यांची आई म्हणजे निखिलची आई आणि निखिलचे वडील यांना धन्यवाद देईन आणि त्याचं नाव मोठं होईल. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज आरोग्य हॉस्पिटलचं ओपनिंग आदरणीय डॉक्टर निखिल अशोक घरत हे आपल्या आगरी समाजातील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. MBBS MD मेडिसिन अशा पद्धतीची त्यांची डिग्री आहे आणि आज त्यांच्या या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. समाजाची रुग्णांची सेवा त्यांच्याकडनं घडावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद अपेक्षा करतो. आपल्याकडनं चांगल्या पद्धतीने समाजातील रुग्णांची सेवा घडेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. भिवंडी नगरीत आपल्याकडे स्पेशालिटी सेंटर, आरोग्य स्पेशालिटी सेंटरचं आज उद्घाटन झालेलं आहे. माननीय श्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. तर आपल्याकडे लकवा झाला, डायबिटीज झाला, कुठला हार्ट अटॅक झाला,
संधिवात वगैरे या भरपूर आजारांवर आपल्याकडे पूर्णपणे एकदम निदान केला जातो व सगळ्या भिवंडीवासींनी याची सेवेचा लाभ घ्यावा हेच आपली अपेक्षा आहे. हा क्लिनिक आपला गोकुलनगरमध्ये आहे, शिवाजी चौकाजवळ, भैरव मेडिकलच्या बाजूला. तर इकडे स्पेशालिटी म्हणजे आपलं कार्डिओलॉजी झालं, न्यूरोलॉजी झालं, डायबिटीजवर आणि हायपरटेन्शन जसं उच्च रक्तताप या व्यतिरिक्त भरपूर असे आजारांवर आपल्याकडे पूर्णपणे निदान केलं जातं. सगळ्या मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार मानतो की आमच्याकडे येऊन त्यांच्या शुभहस्ते इथे उद्घाटन केलं व आम्हाला आशीर्वाद दिला. याचं माझे मनापासून माझ्या परिवाराकडून सगळ्यांना धन्यवाद व आभार मानतो मी. एक सेकंड.